देख रहे हैं KGN प्राइम न्यूज। गोरक्षण सेवा समिती यांची कागल येथे मोठी कारवाई। चिकोडी येथे कत्तलीसाठी जाणारा 10 गोमाता व गोवंशला गोरक्षकांच्या मदतीने कत्तलीपासून जीवदान। चिकोडी येथे कत्तल करण्यासाठी 4 गोमाता, बेकायदेशीररित्या वाहतूक करणारे टेम्पो आणि 6 गोवंश वाहतूक करणारे बोलेरो पिकअप गोरक्षक सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे आणि त्यांच्या गोरक्षकांच्याकडून पकडण्यात आले। या प्रकरणी संशयिताला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदर घटना कागल निप्पाणी मार्गावर राज्य बँक समोर रात्री 11 वाजता तर दुसरी गाडी शेंडूर फाटा येथे पहाटे 5 वाजता पकडण्यात आली। याबाबत गोरक्षण सेवा समितीचे सागर श्रीखंडे यांनी सांगितले की श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांना एका गोभक्ताने पेठवडगावहून चिकोडी येथे कत्तलीसाठी इंट्रापिक वाहन क्रमांक MH45AF 8865 व बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH09 EM 3053 वाहनातून गोमाता व गोवंशांची वाहतूक होत असल्याची माहिती दिली। निप्पाणी येथील श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ येथील परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना ही माहिती दिली। यावेळी प्राणलिंग स्वामीजी यांना योग्य त्या गोरक्षकांना सूचना देऊन कारवाई करण्याचा आदेश त्यांनी दिला। यावेळी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी कागल पोलिसांच्या मदतीने वाहन चालकांची चौकशी केली असता वाहन चालकांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने 112 नंबर हेल्पलाईनला कॉल करून बोलेरो वाहन पोलिसांच्या स्वाधीन केली। गोमाता आणि गोवंशाची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी वाहन प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत जप्त केले। त्याबाबत घेतलेले सर्व गोमाता आणि गोवंश विरूपाक्षलिंग समाधी मठाच्या गोशाळेत दाखल करण्यात आले। यावेळी गोसेवा समिती निप्पाणी कागलचे ओमकार त्रिगुणे, समरजित जाधव, अथर्व करंजे, प्रेम त्रिगुणे, सोहम किंकर, विशाल मर्दाने, नितीन परीट, सागर कोळेकर, लगमान कोळेकर, अभिषेक करंजे, केतन कदम, प्रणव माळी, पार्थ जाधव, प्रणव भिवशे, अविरज बागल सह कसबा सांगाव, येळगुड, हुपरी, कागल येथील गोरक्षक मोठ्या संख्येने गोवंश वाचवण्यासाठी विशेष सहकार्य लाभले। याबाबत कागल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कागल पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षका करीत आहेत। KGN क्राइम न्यूज साठी मुख्य संपादक सय्यद अफसर पटेल यांच्यासह वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। जय श्रीराम। आज श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग महास्वामींच्या मार्गदर्शनाखाली आज गोरक्षण सेवा समिती कागल यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आज कागल येथे काल रात्री संध्याकाळी 11 वाजता कत्तलीसाठी चिकोडीला कत्तलीसाठी जाणारी 4 गोमाता, त्यासोबत आज पहाटे 6 वाजता चिकोडीला कत्तलीसाठी जाणारे 6 गोवंश यांची कत्तलीपासून मुक्तता करून आज आम्ही कागल पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो। तर कागल पोलीस स्टेशनला येऊन म्हणते की पेठवडगावला जो बाजार मोठ्या प्रमाणात भरतोय, हा बाजारातला बराचसाच गोमाता आणि गोवंश हा कत्तलीसाठी चिकोडी आणि कर्नाटक भागात मोठ्या प्रमाणात जात आहे। तर कागल पोलीस स्टेशनला आणि परिसरातील सर्व गोभक्त गोसेवकांना आवाहन करतो की अशा पद्धतीचं बेकायदेशीर वाहतूक कुठेही होत असेल तर त्यांनी गोरक्षकाशी संपर्क साधावा। त्यासोबत गोरक्षण सेवा समितीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा। त्यासोबत जवळपास जे पोलीस स्टेशन असेल पोलीस स्टेशनला संपर्क करून ही माहिती कळवावी की बेकायदेशीरपणे जी गोमातेची वाहतूक होते ती थांबवण्यासाठी प्रयत्न करावे आणि त्यांच्या पद्धतीनं अशा पद्धतीनं कुठेही प्रकारची गोमातेची बेकायदेशीर वाहतूक होत असेल तर त्याला पोलीस प्रशासनाच्या सोबत आमचे सर्व कार्यकर्ते त्यासाठी प्रयत्न करून गोमातेचं रक्षण करतील। जय गोमाता।